शिमग्याचा उत्साह. होळी उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कायम. कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय. शिमगा अर्थात होळी उत्सवात पालखी नाचवण्याची परंपरा आजही कोकणी माणसानं ठेवलेली आहे. या होळीत कोकणात विविध प्रथा आणि परंपरेचा साज दिसून येतो. रत्नागिरी तालुक्यातील कुर्तडे गावामध्ये देव रवळनाथाचा शिमगा हा प्रसिद्ध आहे. गावोगावी ग्रामदेवतेच्या पालखीची आकर्षक सजावट केली जाते. खांद्यावर पालखी घेत विशिष्ट लयमध्ये पालखी नाचवणं ही कला कोकणात दिसून येते. एकंदरीतच कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे. नमस्कार. शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे. काय परंपरा आहे, काय सांगा? हा सातवाड्याचा सांबर शिमगोत्सव आहे. हा इकडच्या दशकृषीत प्रसिद्ध असा शिमगोत्सव आहे. सांबर रवळनाथ, महालक्ष्मी, महाकाली, निनावी अशांचं रूपं लागतं. त्रयोदशीला आमची पालखी त्रैसरे शिमगे म्हटले जातात. त्रयोदशीला होळी तुटते आणि चतुर्दशीला उभी राहते आणि पौर्णिमेला होमाचा हे विषय असतो. आज चतुर्दशी आहे. आज एक होळी नाचवायची असते. ती होळी नाचवण्यात आलेली आहे. 2 आंब्याच्या होळ्या असतात, त्यातली एक होळी नाचवायची असते, ती नाचवण्यात आली आहे. दुसरी होळी गावाच्या एकोप्याने उभी केली जाते. ह्याच्यात कोकणातला जो सुशेगात जीवन आहे कोकणातल्या माणसाचं, हे सुशेगात जीवनाचा हा महोत्सव आहे. ह्याच्यात अगदी सगळ्या जाती धर्म कुठलाही भेदभाव न होता सगळे एकोप्याने हा शिमगोत्सव साजरा करतात. येथे कुठलाही भेदभाव राहत नाही आणि सगळे गावकरी, मानकरी, ग्रामस्थ सगळे उत्साहात सामील झालेले आहेत. आमच्या गावाची परंपरेप्रमाणे हा उत्सव होतो. ह्याच्यानंतर आमची पालखी इथे जवळच असलेली तोंडे गावात भेटीसाठी जाते, म्हणजे माघारी जाते आणि तिथली पालखी आमच्याकडे येते. ती आता ह्या रविवारी येणार आहे आणि इथे पालखी भेटीचा कार्यक्रम होतो. असा आमचा शिमगोत्सव असतो आणि प्रत्येकाच्या घरी पालखी नेली जाते. धन्यवाद. माझं नाव उमेश आंबर्डेकर. इथले गावराटीप्रमाणे इथले आंबर्डेकर हे मुळी खोत आहेत. त्याच्यानंतर सातवाड्याचे गावकार फुटक परिवारातले आहेत, भातडे आहेत. त्याच्यानंतर करसोडे, वीर आणि सगळे प्रत्येक वाडीचे वाडी प्रमुख गावकार हे असे सगळे मानकरी आहेत आणि सर्व खेळीमेळीच्या वातावरणात आमचा शिमगोत्सव होतो.